महाराष्ट्रात देखील कोल्ड्रिंक सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावरती बंदी. मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न औषध विभागाच्या सूचना. राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी. नागपूरमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये 5 बालकांवर उपचार सुरू. कफ सिरपमुळे प्रकृती बिघडलेल्या बालकांवर उपचार. नागपूरमध्ये दाखल झालेल्या मुलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा. विषारी रसायन कफ सिरपमध्ये मिसळली, त्यामुळे घात. तर कफ सिरपचा विषप्रयोग, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, सामनातून ही मागणी. आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची शक्यता. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप सूचना नाही. दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा वाटप यासाठी निधीचा प्रस्ताव आला नाही, सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेतोय. काटा मारून पैसे कमवणारे कारखाने मी शोधून काढले, त्यांना आता दाखवतो. मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा इशारा. ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं. मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा. ऊसाच्या प्रतिटन 5 रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवार यांची ही मागणी. मुंबई पालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर. महानगरपालिकेच्या निवडणुकीला वेग. आरक्षण सोडतीकडे लागलंय सर्वांचं लक्ष. विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे रद्द. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी. अतिवृष्टीमुळे उपाययोजना करण्यात स्थानिक जिल्हा प्रशासन व्यस्त. राजस्थानमधील जयपूरमधील सवाई मनसिंग या रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये आग. आगीच्या घटनेमध्ये 7 रुग्णांचा मृत्यू. मृतांमध्ये 3 महिलांचाही समावेश. मुंबईमध्ये ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडवण्यास बंदी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता भंग होऊ नये यासाठी हा पोलिसांचा मोठा निर्णय. पनवेल चिपळूण दरम्यान 24 विशेष गाड्या धावणार. दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेचा निर्णय. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून 30 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार.